नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बेळगावात बुधवारी सकाळपासून विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने बेळगाव शहरामधील मुख्य वर्दळीच्या चन्नम्मा चौकामध्ये पाकिस्तान व दहशतवादी प्रवृत्तीचा यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. दहशतवादी संघटना, त्यांचे पोशिंदे यांच्या विरुद्ध देण्यात येणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दहशतवाद्यांचा नायनाट केल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे प्रांताध्यक्ष किरण गावडे, जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील, तालुका अध्यक्ष कल्लाप्पा पाटील आदी नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. भारताचे पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याच्या चर्चांना जोर मिळत असतानाच श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका घेत देशाची सुरक्षा प्रथम, नंतर मैत्री असा संदेश दिला. यावेळी कोंडुस्कर म्हणाले की दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानसोबत मैत्रीचा विचार करणं ही देशद्रोहासारखी गोष्ट आहे. काल झालेल्या पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात 26 हिंदू पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या निषेधार्थ बेळगाव शहरात तीव्र निषेध फेरी काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आज देशात अशा घटनांमुळे हिंदू, शीख, बौद्ध आणि इतर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशाची सुरक्षा अधिक बळकट करावी आणि पाकिस्तानप्रती कठोर धोरण राबवावं असा थेट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. कोंडुस्कर यांचे हे वक्तव्य सध्या देशभर सुरू असलेल्या राष्ट्रीय सुरक्षेवरील चर्चेत अधिक धार आणणारे ठरत आहे. त्यांच्या भूमिकेला बेळगावातील तमाम हिंदू संघटना बळ देत आहेत. काश्मीरमधील पहलगाममध्ये हिंदू नागरिकांना दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीराम सेनेच्या वतीने आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारकडे दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर यांनी ठाम शब्दात सरकारला इशारा देत सांगितले की भारत हा शांततेचा देश असला तरी काश्मीरमध्ये हिंदूंवर होणारे हे हल्ले कदापिही सहन केले जाणार नाही. धर्म विचारून गोळीबार करून हत्या करणं हे दहशतवाद्यांचं अमानवी कृत्य असून याला योग्य आणि ठाम प्रत्युत्तर दिलं जाईल. हिंदूंनी बांगड्या घातलेल्या नाहीत. जर हे हल्ले सुरूच राहिले तर आम्ही रस्त्यावर उतरून शस्त्र हातात घेण्यास मागे पुढे पाहणार नाही, असेही रविकुमार कोकितकर यांनी सांगितले. या आंदोलनात श्रीराम सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशाच्या एकतेला हादरा देणाऱ्या घटकांचा नायनाट झाला पाहिजे अशी घोषणाबाजी करत त्यांनी केंद्र सरकारवर या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदूंच्या निर्घृण हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत बेळगाव बार असोसिएशनने आंदोलन छेडून केंद्र सरकारकडे दहशतवाद्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष एस किवडसणावर यांनी सांगितले की पहलगाममध्ये घडलेली हत्या ही फक्त एका समुदायावर नाही तर राष्ट्रीय सुरक्षेवर आघात आहे. त्यांनी अमेरिका आणि इतर देशांप्रमाणे भारतानेही दहशतवाद्यांविरोधात तत्काळ व कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली. तसेच बांगलादेशमध्येही हिंदूंवर होणारे अत्याचार लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय घ्यावेत असेही नमूद केले. या आंदोलनात बार असोसिएशनचे विविध पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काश्मीर खोऱ्यात पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या तब्बल 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पर्यटकांची हत्या ज्या दहशतवाद्यांनी केली त्यांचे फोटो सुरक्षा दलाकडून जारी करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या 2 दहशतवाद्यांचे सुरुवातीला रेखाचित्र सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी जारी केले. त्यानुसार दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. आता त्यांचे रंगीत चित्र समोर आलं असून या दहशतवादी हल्ल्यात 3 ते 5 दहशतवादी सहभागी असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. तसेच या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये स्थानिक नागरिकांनीच मदत केल्याचंही समोर आलंय. पुढील तपास सुरू आहे. पहलगाम हल्ल्याच्या वेळी दहशतवादी हे पाकिस्तानातून आल्याचे सुरक्षा रक्षकांकडून निष्पन्न झालं आहे.
हे आतंकवादी मुंबई येथील 26 अकराच्या हल्ल्याप्रमाणे पहलगाम येथे मोठा हल्ला करण्याच्या तयारीनिशी आले होते याची पुष्टी करण्यात आली आहे। सुरक्षा दलाच्या सूत्रांकडून असं समजतं की हे दहशतवादी आपल्यासोबत सुकामेवा आणि औषधे घेऊन आले होते, त्यामुळे या हल्ल्याची विदारक परिस्थिती समोर आली आहे। अनगोळ येथील एसकेई मैदानावर सुरू असलेल्या अखंड गाथा पारायण सोहळ्याच्या काल मंगळवारी तिसऱ्या दिवशी श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त काडसिद्धेश्वर स्वामीजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। स्वामीजींनी आपल्या प्रवचनात वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवन कार्याचा गौरव करताना भक्ती, सेवा आणि सामाजिक समरसतेच्या मूल्यांवर भर दिला। स्वामीजींच्या अमृतवाणीमुळे उपस्थित वारकरी भाविक आणि नागरिक भावविभोर झाले। या प्रसंगी काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचा सत्कार आनंद बस्तवाडकर यांच्या हस्ते करण्यात आला। बेळगावात सुरू असलेल्या अखंड गाथा पारायण सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। भक्तिभावाने पार पडत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने तब्बल 15,000 पोळ्यांचा भव्य प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला। या भक्तिभावपूर्ण प्रसाद वाटपात येळ्ळूर, सुळगा, अवशारट्टी आणि अन्य परिसरातील गावांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता। गावोगावीच्या महिलांनी एकत्र येत अत्यंत श्रद्धेने पोळ्या तयार करून त्या श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण केल्या, अशी माहिती रमाकांत कोंडुस्कर यांनी दिली। यावेळी वारकरी संप्रदायाचे ऐक्य, भक्ती आणि सेवा या तत्वांचा प्रत्यय या उपक्रमातून पुन्हा एकदा दिसून आला। पारायण सोहळ्याच्या समितीने या सेवाभावी योगदानाचे मनपूर्वक कौतुक होत आहे। येळ्ळूर येथील श्री कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी व श्री महालक्ष्मी देवी यांच्या संयुक्त यात्रोत्सवानिमित्त उद्या गुरुवार दिनांक 24 रोजी लोकमान्य केसरी भव्य व बेमुदत निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे। या कुस्ती आखाड्यात देश विदेशातील अव्वल मल्ल सहभागी होणार असून कुस्तीप्रेमींना रोमांचकारी सामने पाहण्याची संधी मिळणार आहे। या मैदानातील सर्वाधिक लक्षवेधी पहिली कुस्ती महान भारत केसरी शेरा पंजाब विरुद्ध इराणचा आंतरराष्ट्रीय मल्ल मिर्झा इराण यांच्यात रंगणार आहे, तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती रुस्तुम ए हिंद महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी अमीन बिनिया यांच्यात होणार आहे। तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती रवी चव्हाण विरुद्ध भारत केसरी रोहित संचानिया यांच्यात, तर चौथ्या क्रमांकाची कुस्ती यूपी केसरी राजू मलंगा विरुद्ध डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांच्यात होणार आहे। यासह एकूण 82 विविध प्रकारच्या लहान मोठ्या कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं असून 4 विशेष आकर्षक कुस्त्या देखील या मैदानात रंगणार आहेत। हजारो कुस्तीप्रेमी या थरारक लढतींचा आनंद घेणार असून आयोजकांनी सर्व कुस्तीप्रेमींना वेळेवर उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। आंबा प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून येत्या शनिवार दिनांक 26 एप्रिल पासून शहरात 3 दिवसीय आंबा महोत्सव सुरू होणार आहे। यावर्षी नैसर्गिक मधाच्या उत्पादन आणि विक्रीचंही प्रदर्शन यामध्ये उत्सवादरम्यान बेळगावकरांना पाहायला मिळणार आहे। हा महोत्सव क्लब रोड येथील ह्यूम पार्क येथे भरवण्यात येणार आहे। बागायत विभागाच्या पुढाकाराने भरवण्यात येणाऱ्या या महोत्सवात हापूस, केशर, तोतापुरी, मानकूर यासारख्या प्रसिद्ध आंब्यांच्या जातींसह स्थानिक आंब्यांचाही समावेश असणार आहे। शेतकरी थेट ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने विकू शकतील, ही यामागील प्रमुख संकल्पना आहे। मागील वर्षी या महोत्सवात तब्बल 100 टन आंब्याची विक्री झाली होती। यंदा मागील वर्षापेक्षा मोठी उलाढाल होईल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे। यासोबतच विविध प्रकारचे सेंद्रिय व दर्जेदार मधाचे विविध प्रकारही ग्राहकांना मिळणार आहेत। या आंबा प्रदर्शनामुळे एकाच छताखाली विविध जातींचे आंबे खवय्यांना चाखण्याची संधी उपलब्ध होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून बेळगाव तालुक्यात कडक ऊन आणि उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज बुधवारी दुपारी मोठा दिलासा मिळाला।
बेळगाव तालुक्यातील पूर्व भागात वादळी वारा व विजेच्या कडकडाटात झालेल्या वळीव पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. अनेक गावातील आठवडी बाजारात चांगलीच दैना झाली, तर वादळी वाऱ्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली होती. दुपारी 2च्या दरम्यान वादळी वारा सुरू होता. अखेर 3:30च्या सुमारास विजेच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सांब्रा, मुदगा, मोदगा, बसवनकुर्शी यासह तालुक्याला अनेक गावांमध्ये सुमारे तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडला. बेळगाव सांब्रा मार्गावरील मुदगा गाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्या होत्या. बुधवारी दुपारी अचानक झालेल्या वादळी वाऱ्याच्या जोरात सदर झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने नागरिक व वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. या घटनेची माहिती मिळताच काही स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन झाडाच्या फांद्या बाजूला सारून वाहतुकीसाठी एकेरी मार्ग मोकळा केला. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत करण्यात यश आलं. आप्पाचीवाडी कुर्ली मार्गावरील अंधार लक्ष्मी रोडवर असणाऱ्या कालव्यावरील ब्रिज पूर्णपणे कमकुवत बनला आहे. गेल्या 20 वर्षांपूर्वी निर्माण केलेला हा ब्रिज सध्या धोक्याच्या पातळीत आला आहे. या ब्रिजवरील वळण देखील वाहनधारकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. ब्रिजला कोणतीही सुरक्षा नसल्याने अपघात होताच खोलवर वाहन गेल्याने जीविताला धोका निर्माण होत आहे. गेल्या काही महिन्यात या ठिकाणी अपघाताच्या घटना देखील घडल्या होत्या. वळणावरील धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचबरोबर ब्रिज देखील धोकादायक बनल्याने या मार्गावरून ये-जा करणं देखील अवघड बनलंय. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन पाटबंधारे विभागाने तातडीने नवा ब्रिज निर्माण करण्याबरोबरच वळणावर निर्माण झालेला धोका देखील दूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. शिरगाव ते नागराळपर्यंत सुमारे 5 ते 6 किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठे मोठे जीवघेणे खड्डे पडलेत. त्यामुळे या मार्गावर रोज लहान मोठे अपघात होत असतात. तरी देखील याकडे लोकप्रतिनिधींचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने नागरिक व वाहनधारकातून संताप व्यक्त करण्यात येतोय. शिरगाव नागराळ या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पाईपलाईनचे खड्डे हे जीवघेणे खड्डे बनले आहेत. त्यामुळे या मार्गावर रोज लहान मोठे अपघात होत आहेत. खडकलाट, तपकारवाडी, शिरगाव येथील नागरिकांना एकसंबा, कल्लोळ, कागवाड, विजापूरकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. शहरात नगरपालिकेच्या वतीने गोरगरीब व्यावसायिकांना उदरनिर्वाह करण्यासाठी व्यापारी गाळे उभारण्यात आले. या गाळ्यांपैकी 70% अधिक व्यापारी गाळ्यांची मुदत 2022 मध्येच संपली आहे. मात्र तरीही आजतागायत या गाळ्यांचा लिलाव झाला नव्हता. अखेर पालिका प्रशासनाने या गाळ्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून यासाठीच सदर गाळेधारकांना भाड्याची नोटीस देण्यात आलेली नाही. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सामान्य जनतेचे जगणे अवघड बनले आहे. केंद्राच्या भूमिकेमुळे जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकारच्या विरोधात बेळगावात बेळगाव आणि चिकोडी काँग्रेसच्या वतीने विराट निषेध मेळावा येत्या दिनांक 27 व 28 एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. जिल्हा काँग्रेस कार्यालयात पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, महागाई विरोधात बेंगळूर येथे निषेध मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यानंतर बेळगाव येथील सीपीएड मैदानावर निषेध मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये सुमारे 30,000हून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गेल्या वर्षी शेवटच्या काही दिवसात पावसाने दडी मारल्यानंतर कमी पावसाचा फटका काजू पिकाला बसला होता. आता होळीच्या दिवसात पडणारा पाऊस आणि अधूनमधून होणारे दमट हवामान यामुळे काजूचे पीक आणखी कमी होण्याचा धोका वाढलाय. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी काजूचे पीक किमान 50% तरी मिळावे असे शेतकरी आवर्जून सांगत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील तापमानात वाढ होत आहे. दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत असून 2 दिवसांपूर्वी उच्च तापमान 38 अंश होते. वाढत्या तापमानानंतरही काही ठिकाणी अधूनमधून पावसाची हुलकावणी होत आहे. आज बुधवारी सकाळी दाट धुके व दमट हवामान होते. दुपारी तुरळक पाऊस तर रात्रीचे धुके पडत असल्याने शेतकरी चिंतेत पडलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले.
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.